नमस्कार मंडळी. सकाळपासून ज्या गोष्टीकडे संबंध भारताचं लक्ष लागून होतं ते म्हणजे भारताचं 2025चं बजेट. आज भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या लोकसभेमध्ये जाहीर करणार होत्या आणि ते बजेट अखेर आता निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेलं आहे. आणि या बजेटमधून नेमक्या कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, कर प्रणालीमध्ये नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत, काय सुखद धक्के आहेत, काय दुःखद धक्के आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आजच्या या बजेटच्या चर्चेमध्ये करणार आहोत. नेमकं या बजेटमधून काय स्वस्त होणार आहे, कर प्रणालीमध्ये कसे बदल करण्यात आलेले आहेत आणि एकूणच सगळ्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे आजच्या बजेटमध्ये जी सगळ्यात महत्वाची घोषणा झाली ती खऱ्या अर्थानं जे मध्यमवर्गीय प्राप्त करदाते आहेत त्यांच्यासाठी खूप सुखद धक्का म्हणावा लागेल किंवा खूप आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी 12 लाखांच्या आसपास ज्यांचं उत्पन्न आहे, इन्कम आहे, त्या सर्वांना करमुक्त केलेलं आहे. करमुक्त म्हणजेच त्यांचे सर्व कर हे माफ करण्यात आलेले आहेत. फक्त जे कॅपिटल गेन स्वरूपातले नवीन जे स्लॅब स्ट्रक्चर आहे कर टॅक्सचं, त्यानुसार जे कॅपिटल गेनचे टॅक्स आहेत ते सोडून इतर सर्व जुन्या कर प्रणालीचे किंवा नवीन कर प्रणालीमध्ये सर्व कर हे रद्द करण्यात आलेले. जवळपास 12 लाखाच्या आसपास ज्यांचं उत्पन्न आहे अशांना 80,000पर्यंत फायदा होणार आहे. त्याचबरोबर 18 लाखांच्या आसपास ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 70,000पर्यंत फायदा होणार आहे. आणि असं जशी इन्कम वाढेल तसा फायदा हा उत्पन्न असणाऱ्या प्राप्त करदात्यांना होणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाची बातमी हीच आहे की 12 लाखांच्या आसपास ज्यांचं 12 लाखांचं पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही आहे. त्याचबरोबर जे TDS आहे, स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते सुद्धा आता 50,000वरून 75,000वरती नेण्यात आलेलं आहे. आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना TDS साठीची मर्यादा 1 लाखांच्या आसपास करण्यात आलेली आहे. म्हणजे एकूणच आता आणि यासोबतच ज्यांनी IT रिटर्न भरलेलं नाही आहे त्यांच्या सुद्धा साठी एक खूप आनंदायी गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांची जी इन्कम टॅक्स भरण्याची मर्यादा किंवा मुदत जी आहे ती आता 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांचा कोणाचा आयकर भरायचा राहिलेला असेल ते आता आयकर भरू शकतात. त्यांच्यासाठी 4 वर्ष ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. आणि एकूणच नव्या कर प्रणालीनुसार बरेच हे बदल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये निर्मला सीतारामन हे नवीन कर प्रणालीचं विधेयक हे लोकसभेमध्ये सादर करणार आहेत. आणि त्यामध्ये आता काही वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत का? आता जरी सुखद धक्का दिलेला असला निर्मला सीतारामन तरी नवीन कर प्रणालीच्या विधेयकामध्ये कशा पद्धतीचं टॅक्सेशन सिस्टीम असणार आहे, ती सुलभ असणार आहे असं बोललं जात असलं तरी नेमके काय गोष्टी असणार आहेत त्या कर प्रणालीमध्ये हे आपल्याला विधेयक समोर आल्यानंतरच समजेल. आता आपण एक एक करून जे बजेट आहे वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी अलॉट करण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे त्याच्यावर एक थोडक्यात ओघवती नजर आपण नेणार आहोत. पण त्याआधी तुमच्या सर्वांसाठी खुशखबर जी होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण एक एक करून जाऊयात. सुरुवातीला अर्थसंकल्पामध्ये एकूण जे काही सेक्टर्स आहेत त्यामध्ये मग कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र असेल किंवा बाकी डेव्हलपमेंट प्रोडक्शन सेक्टर असतील, या सगळ्या क्षेत्रांमध्ये बजेटमध्ये या क्षेत्रांवर भर दिलेला पाहण्यात आलेला आहे. आता आपण एक एक करून सुरुवातीला तर आपण भारत हा आपला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणजे कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट किंवा बजेटमध्ये ॲलोकेशन करण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं या क्षेत्राची डेव्हलपमेंट व्हावी यासाठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केलेली आहे. जवळपास देशातील 100 जिल्ह्यांवर या योजनेअंतर्गत लक्ष दिलं जाणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना या फायदा होणार आहे. 100 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ज्या जिल्ह्यांचं एकूण शेती उत्पादन कमी आहे त्यांच्याकडे या योजनेअंतर्गत लक्ष देण्यात
आलेलं आहे. आत्ताच जे जुलैमध्ये बजेट सादर झालं त्याच्यामध्ये जे इडिबल ऑइल सीड्स होते म्हणजेच आपले तेलबिया ज्या होत्या त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे भारत हा आत्मनिर्भर होण्याकडे कूच करत आहे त्याचप्रमाणे आता डाळींसाठी देखील पुढची 6 वर्ष आत्मनिर्भर योजना ही लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फळं भाजी जी उत्पादन क्षेत्र आहे त्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही खास योजना आणलेल्या आहेत. आता बिहारचं इलेक्शन काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं आहे त्यामुळं बरेच गिफ्ट्स हे बिहार राज्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. त्यातलं पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे मखाना उत्पादक शेतकरी आहेत बिहारमधले त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर जी लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार साठी मत्स्य बोर्डाची स्थापना करण्यात आलेली आहे. जवळपास 60 कोटींच्या रुपयांची आतापर्यंत म्हणजे यावर्षी लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार इथून मत्स्य निर्यात झालेली होती. त्याच दृष्टीने विचार करत लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारसाठी आता मत्स्य बोर्डाची स्थापना ही केंद्र सरकारने केलेली आहे. आणि पुढच्या 5 वर्षासाठी कापूस उत्पादनावर देखील भर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे कारण कापूस उत्पादनासाठी वेगवेगळ्या योजना या पुढच्या 5 वर्षांसाठी सरकारने आणलेल्या आहेत. कृषी जिल्हा विकास योजना जी आहे मग अशी सांगितली तुम्हाला की धनधान्य कृषी योजनेअंतर्गतच येणार आहे. काही जिल्हे निवडण्यात येणार आहेत आणि त्या जिल्ह्यांना फोकस करून त्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीनं शेती उत्पादन वाढेल यावर लक्ष देण्यात येणार आहे. आणि यानंतर या योजनेअंतर्गत अजून एक महत्वाची गोष्ट आणि अजून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे जी शेतकरी क्रेडिट कार्ड होतं त्याची मर्यादा ही 3 लाखांवरून आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे जी नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी. आणि याचा फायदा हा जवळपास 7 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आता हे झालं शेती क्षेत्राविषयी. यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला जशा पुढे समोर येतील तशा सांगत जाईल. पण आता आपण उद्योग क्षेत्राकडे बोलूयात. उद्योग क्षेत्रांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत किंवा MSMEs आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी महत्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काही प्रमाणात निधी या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी सुद्धा अलोकेट करण्यात आलेला आहे. त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं भांडवल उपलब्ध करून देणं यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. स्टार्टअपसाठी आता 20 कोटी पर्यंतचं क्रेडिट लिमिट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे स्टार्टअप करण्यासाठी इच्छुक असलेले नवीन उद्योगपती असतील किंवा जे नवीन तरुण असतील त्यांच्यासाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी असणार आहे. मागासवर्गीय महिलांसाठी सुद्धा आता काही योजना आणलेल्या आहेत. कौशल्य विकास मागासवर्गीय महिलांचं करण्यासाठी त्यांना मोफत काही प्रशिक्षण देण्यासाठी योजना आणल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये आता जर बघायचं झालं तर खेळण्यांच्या दृष्टीनं भारताला म्हणजे पर्यावरणपूरक जी खेळणी आहेत त्यांना ग्लोबल हब बनवण्यासाठी आता सरकारनं पुढाकार घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकारचे प्रयत्न सुरू असलेले दिसत आहेत. आता मगाशीच मी सांगितलं की बिहारची निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनंच जी पूर्वोत्तर राज्य आहेत पूर्वोत्तर राज्यांमध्ये आता फूड टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोसेसिंग म्हणजे खाद्य क्षेत्रामधील जी काही कंपन्या आहेत त्यांच्यासाठी आता त्या उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारनं योजना आणलेल्या आहेत. त्याचबरोबर मेडिकल रिसर्चसाठी पुढच्या 5 वर्षासाठी प्रोग्राम डिझाईन करण्यात आलेला आहे. आणि जी मेडिकल टुरिझम आहे म्हणजे बाहेरच्या देशातील लोकांना जर तुम्हाला भारतामध्ये उपचार घ्यायचे असतील तर हील इन इंडिया अशी एक संकल्पना जी आहे ती आता सध्याच्या घडीला आणलेली आहे आपल्या सरकारनं. आणि बिहारला मी मगाशी सांगितलं की फूड टेक्नॉलॉजी सेंटर बनवण्याच्या दृष्टीनं सध्या प्रयत्न करत आहे आपलं सरकार. पुढच्या काही दिवसांमध्ये तिथे निवडणूक असणार आहे त्यामुळे फूड टेक्नॉलॉजी प्रोसेसिंग जे फूड प्रोसेसिंगच्या रिलेटेड जे बिझनेसेस आहेत त्यांना चालना देण्यासाठी फूड टेक्नॉलॉजी सेंटर बिहारमध्ये उभार करण्याचं सरकारचा मानस आहे. आता नवीनच जे AI आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्या अभ्यासासाठी 500 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे आता हे सगळं युवा जे आहेत युवा पिढी त्यांच्यासाठी जे फंड्स अलोकेट करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये 3 AI सेंटर केंद्र सरकार उभं करणार आहे. IITच्या जवळपास 6,500 जागा
सरकारने वाढवलेले आहेत. मेडिकल कॉलेजेसच्या सुद्धा 10,000 जागा आणि पुढच्या 5 वर्षात 75,000 जागा ह्या मेडिकल कॉलेजेससाठी आता वाढवणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या बजेटमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर युवाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना 2.0 ही योजना आता केंद्र सरकारनं जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती जे युवक काम करत आहेत त्यांच्यासाठी आता ई श्रम पोर्टल खोलण्यात आलेलं आहे. त्या ई श्रम पोर्टलवरती तुम्ही तुमची नोंदणी करू शकता आणि त्याचबरोबर आता सामान्य ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही फंड अलोकेट्स केलेले आहेत ते आपण बघूया. तर आता राज्यांना 1.5 लाख कोटी रुपये जे आहेत ते पायाभूत सुविधांसाठी अलोकेट करण्यात आलेले आहेत. जी शहरं आहेत जवळपास 101 शहरं आपण सरकारनं 100 शहरं घेतलेली आहेत आणि त्या शहरांना जवळपास 10,000 कोटींचा फंड हा स्वतंत्र शहराच्या विकासासाठी अलोकेट केलेला आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन जे आहे ते 2028 पर्यंत वाढवलेलं आहे आणि जनभागीदारी योजनेच्या अंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरी नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचं लक्ष्य जे आहे ते केंद्र सरकारनं हाती घेतलेलं आहे. त्याचनंतर जहाज निर्मिती जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काही निधी अलोकेट करण्यात आलेला आहे. मेरीटाईम बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे, त्याच्यासाठी 25,000 कोटींचा निधी हा सरकारनं अलोकेट केलेला आहे. उडान योजनेच्या अंतर्गत आता पुढच्या 10 वर्षात जवळपास 120 ठिकाणी विमानतळ आणि प्रवासी जे आहेत विमान प्रवासी त्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं उडान योजनेच्या अंतर्गत काही फंड हा अलोकेट करण्यात आलेला आहे. त्यानंतर पटना IITचा विस्तार केला जाणार असल्याची घोषणा सुद्धा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे बिहारसाठी फार अनेक गिफ्ट्स आहेत आणि त्यातलंच एक म्हणजे पटना IITचा विस्तार करणार आहेत, पटना IITची क्षमता वाढवणार आहेत. त्यानंतर पुढची पायाभूत सुविधांमधली जी फंड अलोकेशन आहे ते 2025 पर्यंत जवळपास 50,000 नागरिकांचं गृहस्वप्न म्हणजे 50,000 घरं सरकार बांधणार आहे आणि त्याचबरोबर खाजगी प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा गतिशक्ती डाटा पुरवणार आहे सरकार आणि त्याचबरोबर टुरिझमसाठी 50 नवीन जे टुरिझम प्लेसेस आहेत म्हणजे पर्यटन स्थळं आहेत ती डेव्हलप करणार आहे सरकार राज्य सरकारला बरोबर घेऊन आणि त्या ठिकाणी होमस्टे जे आहेत त्यांची संख्या वाढावी यासाठी होमस्टेसाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे शालेय आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमधील पुस्तकं आता केंद्र सरकार पुरवणार आहे. भारतीय भाषांमध्ये आता सगळं नॉलेज किंवा ज्ञान जे उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर शहरी कामगारांसाठी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी जे रस्त्यांवरील कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पंतप्रधान स्वनिधी योजनेची कर्ज मर्यादा जी आहे ती 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर सुविधा ही उपलब्ध केली जाणार आहे आणि अशा काही अजून बऱ्याच योजना आहेत ज्या सध्या केंद्र सरकारने आणलेल्या आहेत. आता वीज क्षेत्रासाठी सुद्धा वीज कंपन्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. अणुमोहीम म्हणजे आण्विक ऊर्जा जी आहे 2047 पर्यंत 100 गिगावॅट विजेचं लक्ष हे सरकारनं ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न चालू आहे. छोटे जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत त्याच्या रिसर्चसाठी सुद्धा 20,000 कोटींची तरतूद ही अणुऊर्जा अभियानांतर्गत सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर आता सर्व जी देशातली जनता आहे त्यांच्यासाठी KYC प्रक्रिया ही सोपी करण्यात येणार आहे. विमा क्षेत्रासाठी सगळ्यात ही एक सुद्धा महत्वाची गोष्ट आहे की आता विमा क्षेत्रासाठी 100% विदेशी गुंतवणूक ही घेतली जाणार आहे. छोटे जे उद्योग आहेत त्यांना आता आयात निर्यात क्षेत्रामध्ये सूट देण्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि इथून पुढं जी सर्व काही ग्रामपंचायती असतील किंवा जेवढी सरकारी कार्यालय आणि शाळा असतील
त्या सर्वांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचं देखील अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, सगळ्यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. आता आपण यानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी महाग झालेल्या आहेत यावर एक नजर टाकूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गंभीर आजारांसाठी जी असणारी जीवनावश्यक 36 औषधं आहेत, त्या औषधांवरची जो कर आहे, तो शुल्क आहे, जो पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. त्या औषधांवरील कस्टम ड्युटी सुद्धा काही जी आहेत ती 5% कमी केली जाणार आहे. सरकारनं एकूण 15 जे टॅरिफ दर होते, टॅरिफ रेट्स होते इम्पोर्ट एक्सपोर्ट मधले, त्यातले 7 टॅरिफ रेट्स हे काढून टाकण्याचा प्रस्ताव केलेला आहे. त्यामुळे आता भारतामधून जे इम्पोर्ट एक्सपोर्ट सेक्टर आहे त्याला चालना मिळावी म्हणून हे 7 टॅरिफ दर्स हे टॅरिफ रेट्स हे काढून टाकण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी अपडेट होती तीच म्हणजे ही की 12 लाखांपर्यंत ज्या लोकांनाचं उत्पन्न आहे त्यांचे सर्व कर हे माफ करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर EV ज्या आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, त्या वाहनांसाठी जे इंजिन आहे, त्या बनवणाऱ्या इंजिनसाठी जे मटेरियल लागतं त्याच्यावरचे दर जे आहेत ते कमी होणार आहेत, त्याच्यावरचं शुल्क हे कमी होणार आहे. त्यामुळे EV व्हेकल्स जे आहेत ते स्वस्त होणार आहेत. लिथियम आयन बॅटरी आहे त्याच्यासाठी जी कोबाल्ट पावडर लागते मॅन्युफॅक्चरिंगसाठी, त्याचे दर सुद्धा कमी होणार आहेत आणि त्याच्यावरचं शुल्क हे सरकारनं कमी केलेलं आहे. त्यामुळे मोबाईल फोन्स हे भविष्यात स्वस्त होणार आहेत. चमड्याद्वारे ज्या वस्तू बनवण्यात येतात त्या स्वस्त होणार आहेत. भारतात बनणारे कपडे, हँडमेड कपडे पण ते जे आहेत ते स्वस्त होणार आहेत. आणि कॅन्सर रिलेटेड जे मेडिसिन्स आहेत, 36 मेडिसिन्स, ते मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वस्त होणार आहेत. तर असं जे यंदाचं आहे ते 2025चं बजेट म्हणजे निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कारकिर्दीतलं 8वं बजेट हे आज लोकसभेसमोर सादर केलेलं आहे. पुढच्या आठवड्यात ते नव्या कर प्रणालीचं विधेयक हे लोकसभेमध्ये सादर करणार आहेत. याकडे आपली नजर असेलच. पण एकूणच आज जे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.